आम्ही दोघंच इथं असल्यानंतर या सगळ्या मग प्रत्येक वेळेला सेक्सच होतो का, तर अजिबात नाही. नुसती मिठी सुद्धा पुरेशी असते, नुसता किस सुद्धा पुरेसा असतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टीत कपल्सनी खरं तर आनंद घ्यायचा असतो, पण समहाऊ आपल्याकडे तो घेतला जात नाही. कारण आजही आपल्याकडे त्याला लैंगिकतेला, सेक्सला एक वेगळ्याच याने टॅबू असा विषय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि रोमॅन्स आणि फोरप्लेमध्ये जी मजा आहे ना, ती सेक्समध्ये कधीच नसते, हे कोणीही मान्य करेल. कारण ती समाधिस्थ स्थिती आहे, ती हार्डली एक 5, 10, 2, 3 मिनिटाची ती सगळी प्रक्रिया आहे. पण त्याच्या अर्धा तास आधी जो फोरप्ले केला जातो त्याच्यावरून ठरणार असतं की पुढचा सेक्स आहे हा कसा होणार आहे. आणि ही जी योग्य वेळ जो 40ला आपण कामजीवन याच्यावर जे मी बोलते, ही एकदम योग्य परफेक्ट वेळ आहे असं मी कायम म्हणत आलेली आहे. आणि त्याच्यावर मी अनेकदा काही ना काही लिहिलंय आणि अनेकदा काही ना काही बोलली. नमस्कार. 40 नंतरचं कामजीवन या विषयावर मी बोलणार आहे. पुन्हा एकदा मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर आणि न्यूट्रिशनिस्ट. 40 नंतरचं कामजीवन आणि त्याच्या आधीचं कामजीवन किंवा 40 नंतर म्हणजे पुढे अजून 60 नंतरचं कामजीवन, या तिन्ही याच्यात खरंच फरक आहे का? तर वयानुसार निश्चित फरक पडतो सगळ्याच गोष्टीत. जेव्हा आपण लग्न होतं आणि त्या नंतरचा जो सेक्स आहे, त्याच्याकडे पाहताना युजुअली बऱ्याचदा आपण आई बाबा होणार असतो किंवा मूल हवंय यासाठीचे सगळे बऱ्याचदा चाललेले प्रयत्न असतात. अर्थात आनंदासाठी आपण करतोच, पण एक डोक्यात कुठेतरी वर्षभरानंतर आपल्याला आई बाबा व्हायचंय ही एक भावना असते त्यामागे. 40 नंतरच्या जे कामजीवन आहे त्याच्यात ही भावना मुलांबद्दलची कुठेच नसते. आपण त्याच्यातून पुढे गेलेलो असतो, आपली मुलं मोठी झालेली असतात, पण आपल्याला शुद्ध निव्वळ फक्त त्याच्यातून आनंद घ्यायचाय ही भावना असते. आणि 60 नंतरचं कामजीवन जे आहे याच्यात प्रत्येकालाच 60 नंतर सेक्स करायला जमेलच असं नाही. ज्याला जमतो तो, ज्याला जमेल तसा तसा तो आनंद घ्यायचा प्रयत्न करतो. पण जे मधलं एज आहे 40 नंतरचं कामजीवन, याच्यावर मध्ये पुण्यात कोणीतरी नाटकही लिहिलं होतं. त्याच्यात विषय एक्झॅक्ट त्यांनी काय घेतला होता माहित नाही, पण मी जी कादंबरी लिहिली बियॉन्ड सेक्स ही 40 नंतरच्याच जीवनावर लिहिली. पण ऍक्च्युली कामजीवन त्याच्यात नाहीये, तर त्याच्यात ट्रू लव्ह आहे, खरं प्रेम आहे. पण मग 40 नंतरचं कामजीवन जेव्हा मुलं मोठी होतात त्या वयोगटात, साधारण 40, 45, 50 या वयोगटात, 35 ते 50 हा वयोगट साधारण आपण धरू, त्या वयोगटात मुलं मोठी होतात, त्यांच्या मित्रमैत्रिणीत रमतात, त्यांचं शिक्षण, नोकरी आणि त्यांच्या प्रायोरिटीज ह्या सगळ्या पुन्हा त्यावेळेला सगळ्या बदलतात. आणि मग नवरा बायको दोघंच उरतात. मूल शिक्षणासाठी कुठेतरी भारताबाहेर किंवा अजून कुठेतरी शिकायला म्हणून बाहेर पाठवलं जातं, हॉस्टेलला, इकडे तिकडे. आणि आजकाल एकच मूल असल्यामुळे आणि एक विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे राहतं कोण, तर 2 नवरा बायकोच फक्त घरात. मग अशा वेळेला जिथे लैंगिकतेची भूक भागली नाहीये आधी, किंवा ती भागून सुद्धा ज्यांना आता एन्जॉय करायचंय, अशी लोक, अशी सुद्धा काही कपल्स आहेत की ज्यांना आता फक्त राहिलेलं आयुष्य आहे हे एन्जॉय करायचंय. मग ते कशा पद्धतीने एन्जॉय करू शकतात, तर त्याच्यात सेक्स हा भाग एक आहेच, पण त्या वयोगटात जास्त काय असायला पाहिजे, तर ते रोमांस आणि फोरप्ले असं मी म्हणेन. कारण रोमॅन्स आणि फोरप्लेमध्ये जी मजा आहे ना, ती सेक्समध्ये कधीच नसते, हे कोणीही मान्य करेल. कारण ती समाधिस्थ स्थिती आहे, ती हार्डली एक 5, 10, 2, 3 मिनिटाची ती सगळी प्रक्रिया आहे. पण त्याच्या अर्धा तास आधी जो फोरप्ले केला जातो त्याच्यावरून ठरणार असतं की पुढचा सेक्स आहे हा कसा होणार आहे. आणि ही जी योग्य वेळ जो 40ला आपण कामजीवन याच्यावर जे मी बोलते, ही एकदम योग्य परफेक्ट वेळ आहे असं मी कायम म्हणत आलेली आहे. आणि त्याच्यावर मी अनेकदा काही ना काही लिहिलंय आणि अनेकदा काही ना काही बोलली. कारण का, आपल्याला ना बऱ्याच जबाबदाऱ्यातून आपण त्यावेळेला मोकळं झालेलो असतो. म्हणजे घर झालेलं असतं स्वतःचं, मग गाडी घ्यायची असते, मुलांची शिक्षण. मग अशा वेळेला आपण थोडंसं आउटिंगला जाऊन काही रोमॅन्टिक गोष्टी फाइंड आउट करून, डिनर डेट असेल किंवा
अजून काहीतरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन तिकडे एखादं छान रिसॉर्टला राहणं असेल किंवा मॉलदीव्स सारख्या ठिकाणी किंवा लक्षद्वीप इकडे आपल्या भारतात असेल किंवा अशा ठिकाणी जाऊन हनीमून म्हणजे सेकंड हनीमून ही कन्सेप्ट सुद्धा आता फार सध्या उदयास आलेली आहे की होतंय काय, दोघंच असल्यामुळे त्यांच्याकडे वेळही असतो, पैसाही असतो आणि हा जो वयोगट आहे 35 ते 50 या वयोगटात तब्येतही चांगली असते. मिडल एज जे आहे ते अतिशय सुंदर दिसण्याचं वय असतं. सो त्या वयात स्त्रिया सुद्धा अतिशय सुंदर दिसत असतात आणि पुरुषही सुंदर दिसतात, छान राहतात. आणि मग त्यावेळेला राहिलेल्या आधीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या काही फॅन्टसीज असतील पूर्ण करायच्या, तर त्या फॅन्टसीज ते या वयात पूर्ण करतात. आणि त्या फॅन्टसीज पूर्ण करत असताना मग काही पुस्तकं त्याच्यासाठी रेफरन्सला आहेत. जसं माझं फॅन्टसीज अँड ब्युटीज इन सेक्स हे पुस्तक सुद्धा रेफरन्ससाठी काही लोक वापरतात. मध्ये एका माझ्या वाचकाने एका हॉटेलमधून फोटो टाकला होता त्या पुस्तकाचा आणि मला म्हणला, मी एका हॉटेलला गेलो होतो तर तिथे काउंटरवर हे पुस्तक दिसलं. मी तर त्यांना म्हटलं की हे तर आमच्या सोनल मॅडमचं पुस्तक आहे, हे तुम्हाला कुठे सापडलं? तर त्या हॉटेल मालकाने म्हणजे जो कोणी काउंटरवर होता त्या मुलाने सांगितलं की ते एक कपल आलं होतं आणि ते रूममध्ये विसरून गेले होते पुस्तक. सो ते तिथेच राहिलं म्हणून मी आणून काउंटरवर ठेवलं की कोणाला तरी त्याचा उपयोग होईल. म्हणजेच काय, आणि ते कपल सुद्धा मिडल एज मधलं होतं असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच काय, तर अशी पुस्तकचा रेफरन्स घेऊन इतक्या वर्ष लग्नाला 10, 15, 20 वर्ष झालेली असतानाही अशा पुस्तकांचा रेफरन्स घेऊन लोक पुन्हा नव्याने लैंगिकतेकडे वळतात. कारण खूप साऱ्या गोष्टी राहून गेलेल्या असतात ना, ज्या अनुभवायच्या असतात. मग कोणाला ओपन टू स्काय सेक्स करायचा असतो, कोणाला गाडीच्या बोनेटवर सेक्स करायचा असतो, अशा काय काय कोणाच्या ओपन छतावर कोणाचं काही टेरेस किंवा अशा ठिकाणी कोणाला सेक्स करायचं, अशा अनेक गोष्टी असतात ज्या करायच्या राहून गेलेल्या असतात. सो ती कपल्स त्यावेळेला पूर्ण करायचा प्रयत्न करतात आणि तृप्ती खऱ्या अर्थाने कधी मिळत असेल, समाधान कधी मिळत असेल, तर कुठलंही डोक्याला शांतता जेव्हा असते तेव्हाच आपल्याला मिळते. कुठलंही टेन्शन नाही, कुठलंही काही नाही. एक निवांत नोकरी किंवा काय जे बिझनेस त्यांचा असतो तो चालू असतो आणि त्याच्या जोडीला मग जेव्हा ही लैंगिकता येते तेव्हा ते जे कपल आहे ते जास्त आनंदाने संसार करू शकतं, असं माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. कारण त्याच वयोगटात मी सुद्धा आत्ता आहे. आमची मुलगी बाहेर असते नोकरीसाठी त्या निमित्ताने आणि आम्ही दोघंच इथं असल्यानंतर या सगळ्या मग प्रत्येक वेळेला सेक्सच होतो का, तर अजिबात नाही. नुसती मिठी सुद्धा पुरेशी असते, नुसता किस सुद्धा पुरेसा असतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टीत कपल्सनी खरं तर आनंद घ्यायचा असतो, पण समहाऊ आपल्याकडे तो घेतला जात नाही. कारण आजही आपल्याकडे त्याला लैंगिकतेला, सेक्सला एक वेगळ्याच याने टॅबू असा विषय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच नजरेने पाहत असल्यामुळे त्यातला आनंद बाजूलाच राहतो आणि ते उरकण्याचं काम म्हणून ते उरकलं जातं. आणि कुठेतरी एका सर्टन एज नंतर 70च्या आसपास गेल्यानंतर मग बऱ्याच जणांना पश्चाताप झालाय. त्याच्यात माझ्या एक ओळखीचे गृहस्थ आहेत, त्यांचं एक उदाहरण सांगते. सहज ते मला असे भेटले होते आणि काहीतरी जेव्हा मी म्हटलं की मी लैंगिकतेवर वगैरे काउन्सिलिंग करते तेव्हा ते मला म्हणले की सोनल मॅडम तुम्ही खरंच खूप छान काम करताय. आम्ही आमच्या वयात जी गोष्ट करायला होती ती केली नाही आणि आता मला म्हणजे हे होतं की माझी मिसेस जाऊन पण म्हणले 7-8 वर्ष झाली आहे, ती आता नाहीच आहे आणि मला आता कायम पश्चाताप होतो की त्यावेळेला माझ्याकडे पैसा होता. माझा एक मुलगा फॉरेनला आहे म्हणले, एक इथे आहे. पैसा होता, तब्येत चांगली होती, तर मी काहीही फारसं केलं नाही. मी बाहेर फिरायला तिला नेलं नाही. आमच्या आवडीनिवडी, तिच्या असंख्य आवडीनिवडी होत्या, त्या मी जोपासल्या नाहीत आणि आता ती तर हे जग सोडूनच निघून गेली आणि माझे तर आता हातपाय धड म्हणजे ठीक आहे मी चालू शकतोय किंवा नॉर्मल कामं जी आहेत तेवढी करू शकतोय. पण आता मागे वळून पाहताना मला पश्चाताप होतो. सो असा पश्चाताप जर आपल्याला होऊ नये असं वाटत असेल तर योग्य वयात तुम्ही तो कामजीवनाचा आनंद नक्कीच घ्या. त्याच्यासाठी अनेक छान छान व्हिडिओज आहेत. पॉर्नच्या बद्दल मी बोलत नाहीये, मी सेक्स व्हिडिओ बद्दल तर अजिबातच बोलत नाहीये. अगदी सुंदर रोमॅन्टिक सॉंग्सचे सुद्धा सुंदर सुंदर व्हिडिओज आपल्याकडे असतात. ते बघून सुद्धा तुम्ही छान रोमॅन्टिक होऊ शकता, फोरप्लेचा आनंद घेऊ शकता आणि मग जर तुम्हाला सेक्स करायचा असेल पुढे तर ते. सो सेक्स ही त्या वयातली प्रायोरिटी नसली पाहिजे आणि रोमॅन्स फोरप्ले ही त्या वयातली प्रायोरिटी असली पाहिजे, 40शीतली आणि त्याच्या पुढे सुद्धा. सो तुम्ही बियॉन्ड सेक्स ही कादंबरी आणि फॅन्टसी अँड ब्युटीज इन सेक्स ही कादंबरी, ह्या कादंबऱ्यांना जरूर रेफर करा.
खूप एक वेगळा विषय आणि खूप वेगळा आनंद देऊन जाणारी ही पुस्तकं आहेत. ती मी लिहिलीत म्हणून अजिबात सांगणार नाही तुम्हाला वाचा असं, पण खरंच त्याच्यातून तुम्हाला काही ना काही नॉलेज मिळेल म्हणून मी सांगते. कारण बियॉन्ड सेक्सची जवळजवळ मला वाटतं 9,500-10,000 प्रती विकल्या गेलेल्या, 6वी आवृत्ती का काहीतरी मला वाटतं आहे बहुतेक त्याची. तर त्याचं यश जे आहे सगळं, ह्याचं क्रेडिट 1% मी स्वतः घेणार नाही. कारण तो विषय आपल्या सगळ्यांचा असल्यामुळे, जवळीकतेचा असल्यामुळे लोकांनी, म्हणजे तुम्ही वाचकांनीच त्याला उचलून धरलेला आहे. सो त्याचं सगळ्याचं क्रेडिट तुम्हा लोकांनाच जातं. सो मी रेफरन्स म्हणून अशी काही पुस्तकं रेफर करा असं सांगितलं. आणि मी डॉक्टर विठ्ठल प्रभू यांचं निरामय कामजीवन 1-2 व्हिडिओमध्ये बोलले, ते सुद्धा तुम्ही जरूर वाचा. खूप सुंदर आहे. आणि छान छान व्हिडिओज असतील या संदर्भातले, चांगली चांगली माहिती देणारे डॉक्टर्स लोक आहेत, काउन्सिलर आहेत. सो त्यांच्याकडून तुम्ही जाणून घेऊन राहिलेलं जे तुमचं सुंदर आयुष्य आहे ते उत्तम पद्धतीने जगा. आणि या विषयाकडे कुठल्याही वाईट नजरेने न बघता अतिशय सुंदर निसर्गाने दिलेली ही सुंदर कलाकृती आहे, त्याचा आस्वाद घ्या. थँक्यू सो मच. आणि सबस्क्राईब करा चॅनलला जरूर. व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओज तुम्ही शेअर करू शकता तुमच्या मित्रपरिवारांमध्ये. तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तेही जरूर लिहा, म्हणजे पुढचे व्हिडिओ बनवताना आम्हाला जास्त सोपं जाईल. हे बरेचसे काही माझ्या मनातले प्रश्न होते, काही तुमच्याकडून आलेले होते, पण याही व्यतिरिक्त मला खात्री आहे की तुमच्याकडे अनेक प्रश्न निघू शकतात. कारण मी अनेकदा माझ्या वाचकांकडून विषय मागवलेले आहेत आणि अतिशय सुंदर, मला कधीही सुचणार नाहीत असे विषय त्यांनी मला सुचवलेले आहेत लेखनासाठी. सो याच्यासाठी सुद्धा तुम्ही जरूर छान छान विषय सुचवाल याची मला खात्री आहे.